नागपूरच्या गणेशपेठ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। विषारी औषध प्राशन केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून हा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या याचा तपास आता पोलीस करीत आहेत। पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। गणेशपेठ ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा विषारी औषध प्राशनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजता राहुल मदने यांनी याबाबत माहिती दिली। मृत व्यक्तीचे स्वतः विषारी औषध घेतली की त्यामागे अन्य कोणाचा हात आहे याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे। आणि त्याच्या अनुषंगाने आमचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। जे काही फुटेज आम्हाला प्राप्त आहे त्याच्या अनुषंगाने एक व्यक्ती आम्ही ताब्यात घेतलेला आहे, त्याची त्या ठिकाणी इन्क्वायरी सुरू आहे। त्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या त्याच्याजवळ जे पॉइझन खाल्ल्याचं निष्पन्न होत आहे, परंतु तरी सुद्धा आम्ही इतर सुद्धा त्याच्यामध्ये चौकशी करत आहोत। हे कोणी खायला दिलं आहे का स्वतःच त्याच्यामध्ये कन्झम्पशन केलेलं आहे ते पण आम्ही तपास करत आहे। बॉडीची जे आपल्या संत्रा मार्केट त्या ठिकाणचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्याजवळच त्या ठिकाणी मिळालेलं आहे, त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून हत्या की आत्महत्या याचे उत्तर तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज।